जीवनात वाईट प्रसंग येणं म्हणजे शेवट नसतो, ते देवाने दिलेलं एक वळण असतं, हे आपल्याला समजलं पाहिजे. नमस्कार, मी निशा. स्वागत आहे तुमचं माझ्या थॉट्स युट्यूब चॅनेल वरती. आजचा विषय म्हणजे एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये वाईट ठरते म्हणजे तिथे आपला शेवट झाला नाही, किंवा एखादा वाईट प्रसंग आला म्हणजे तो आपल्या जीवनाचा शेवट आहे का? तर नाही. खरं तर कधी तुमच्यासोबत असं झालंय का की पहा, एखादी वाईट गोष्ट घडलीये, सगळं काही ठीक चाललंय, व्यवस्थित सगळं काही सुरू असतं, आपल्याला त्या गोष्टीची कल्पना किंवा आपण त्याचा विचारही करू केलेला नसतो की काहीतरी वाईट घडणार आहे, आणि अचानक एखादी वाईट गोष्ट घडते, सगळं सुरळीत सुरू आहे, मग अचानक नोकरी जाते. बऱ्याचदा महिलांची नाही पण घरातल्या कर्तपुरुषाची नोकरी जाऊ शकते, किंवा एखादं नातं असेल, एखाद्या नात्यामध्ये छान आपण रिलेशनशिप मध्ये असतो आणि अचानक ते नातं तुटतं, तेव्हा होणारा त्रास, किंवा मग एखादा जोराचा धक्का बसतो आपल्याला की विश्वासघात दिला जातो, मैत्रीमध्ये असू शकतो, बऱ्याचदा विश्वासघात मैत्रीमध्ये केला जातो. मग खूप अतूट मैत्री आणि खूप साऱ्या गोष्टी आपण शेअरिंग करतो, या गोष्टी करतो, अचानक ती व्यक्ती आपल्याला खूप सारा मोठा धक्का दिल्यासारखं विश्वासघात करते. किंवा बऱ्याचदा काय होतं, घरात आपला अपमान सुरू होतो, सगळं सुरळीत व्यवस्थित असतो, सन्मानाने आपण जगत असतो, आणि अचानक कोणीतरी काहीतरी आपला अपमान सुरू करतं, आपल्यासोबत वाईट वागायला सुरुवात करतो, आपला तिरस्कार करायला सुरू करतो. मग आपल्याला प्रश्न पडतो की या सगळ्या अचानक गोष्टी आपल्या बाबतीत का झाल्या, हा वाईट प्रसंग आपल्या बाबतीत का आला, आणि मग हा वाईट प्रसंग आल्यानंतर आपण म्हणतो माझ्या बाबतीत असं का झालं. आपल्याला एक मोठा धक्का बसतो, सगळं काही संपल्यासारखं वाटतं, पण खरं तर ते संपलेलं नसतं. देवाने आपल्यासाठी एक नवीन वळण तयार केलेलं असतं, आणि ते वळण आपल्याला शोधायचं असतं. आणि त्या क्षणी काय करायचं? खरं तर आपण काय करतो, आपण स्वतःला दोष देतो की माझ्यामुळेच काय झालंय का, मी काय केलंय, माझ्याकडून काय चुकलंय का, किंवा देवाने माझ्यासोबत हे असं काय केलं, देवालाही आपण दोष देत बसतो. मग बऱ्याचदा आज मी तुम्हाला अशा अनेक पडणाऱ्या प्रश्नांची उत्तर याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, कारण हे आयुष्य आहे, हे आयुष्य आपल्याला खरंच गुंतागुंतीचं वाटतं, पण ते तितकं गुंतागुंतीचं नाहीये. त्या आयुष्याचा गुंता आपल्याला सोडवता आला पाहिजे. माणूस वाईट प्रसंगात काय करतो, बरेचदा आपण काय करतो, जेव्हा आपलं आयुष्य आपल्या मनासारखं किंवा घडत नाही, किंवा मनासारखं घालत असतं, अचानक काहीतरी वाईट घडतं, तेव्हा आपण देवाला दोष देतो. जेव्हा आपलं आयुष्य सुरळीत सुरू असतं तेव्हा मात्र आपण देवाला म्हणत नाही की माझं आयुष्य छान चाललंय, पण वाईट घडल्यावर आपण पटकन देवावरती आरोप करतो की देवा माझ्या बाबतीत असं का घडलं. तर आपल्या मनासारखं चालतं तेव्हा मात्र आपण देवाचे आभार मानतो, कधीतरी मानतो, एव्हरीडे नाही. पण वाईट झालं की लगेच आपल्याला देव आठवतो, बरोबर ना? अनेकांना या गोष्टी अनुभवायला आल्या असतील जीवनामध्ये. तर तेव्हा आपण काय होतं, देवावरती रागावतो. बरेच आपण म्हणतो माझी काही चूक नसताना मला माझ्याच बाबतीत असा प्रसंग का घडला, माझाच विश्वासघात का केला गेला, किंवा मला तसं घर का दिलं जिथे मला सतत अपमानित केलं जातं. अर्थात आपण बऱ्याचदा देवाला दोष देतो. मीही असं नाही काय, ह्या चुका मी केलेल्या आहेत. जेव्हा मलाही वाईट गोष्टी जीवनामध्ये घडल्या तेव्हा मीही देवाला म्हणायचे की माझ्या बाबतीतच असं का, मीच का असं केलं, माझंच नशीब असं का, अनेक 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 असे प्रश्न, दोष, प्रत्यारोप आपण देत असतो. तर अशा या गोष्टी घडत असतात. मग आपल्याला वाटतं की मी चांगलं केलंय, मी सगळ्या गोष्टी चांगल्या सुरू असताना मग माझ्यासोबत वाईट का झालं. मग ही प्रश्न, त्याची उत्तर. खरं तर चित्र जेव्हा आपण पाहतो ना, आपण फक्त आज जे पाहतोय ते उद्यासाठी नसतं, हे आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. म्हणजे आज दुःख आपल्या सोबत किंवा आपल्या समोर उभं आहे ते उद्या नसणार आहे, हे आपण स्वीकारतच नाही. आपण फक्त ते दुःख आलंय आले तेच कवटाळून बसतो, पण असं नसतं. चांगल्या वाईट गोष्टी या दोन्ही जीवनात येत असतात, पण वाईट गोष्टीला आपण जास्त काळ टिकवतो. आपल्या मनातच आपण त्या गोष्टीचा जास्त भाव करतो की हे माझ्या बाबतीत का झालं, का झालं. मग तो आजचा दिवस उद्यावरती ढकलतो खरं तर, आणि मग त्याच गोष्टी आपल्याला टाळता येणं गरजेचं आहे. एक छोटंसं उदाहरण पहा ना, एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली, समजा एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली, खूप चर्चा होते घरामध्ये, सगळे टेन्शन मध्ये येतात, मग आता काय करायचं, नोकरी गेली वगैरे. मग त्याच विचारात जर ते गुंतून राहिले तर ती परिस्थिती बदलणार आहे का? नोकरी गेली ती गेलीये, मग त्या नोकरीचा विचार करत बसणार आहे की नवीन संधी शोधणार आहे. मग ती नोकरी मग 20-30 हजाराची नोकरी असेल, पण त्यापेक्षा एखादा प्लॅटफॉर्म, एखादा बिझनेस जर त्या व्यक्तीने हा विचार केला की माझी 20-30 हजाराची नोकरी होती, ती नोकरी जर टिकून राहिली असती तर मी लाईफ टाईम नोकरीच केली असती, पण चला देवाने माझ्यासाठी एक संधी दिली आहे की मी एखादा उत्तम बिझनेस करू शकतो, एखादा व्यवसाय करू शकतो, आणि त्याने त्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न केले आणि तो बिझनेस उभा केला, तर तो 1,00,000-2,00,000 रुपये सहज बिझनेस मधून कमवायला लागतो. मग विचार करा, देवाने काहीतरी चांगलं ठरवलंय ना त्याच्यासाठी, म्हणून ती नोकरी गेली. हे फक्त एक उदाहरण झालं नोकरीच्या संदर्भात. अर्थात ह्या सगळ्याच गोष्टी होतात, किंवा
अशाच असतं तसं नाहीये. बिझनेसही उभा करायचा तर फायनान्सिंगच्या सगळ्या गोष्टी येतात, फायनान्स वगैरे सगळ्या गोष्टी असतात. पण मुद्दा हा आहे की एखादी वाईट गोष्ट घडली तर त्या गोष्टीला फार काळ धरून न राहणे, हा मुद्दा यातून स्पष्ट करायचा आहे. आता दुसरा मुद्दा म्हणजे नातं तुटतं. वाईट प्रसंग खूप वेगवेगळ्या मार्गाने येतात, कारण की ते फक्त एकाच दृष्टीने नसतात. आधीचा मुद्दा आपण पाहिला की नोकरी संदर्भात झाला. दुसरा मुद्दा म्हणजे एखादं नातं, एखाद्याशी खूप जीवापाड प्रेम केले, खूप मनापासून नातं, आता त्याच्याशिवाय राहणं शक्यच नाहीये. त्याच्यामध्ये इतकं गुंतलं की आता ती व्यक्तीच म्हणजे आपलं आयुष्य झाले, असं आपल्याला वाटतं मनापासून, पण ते आपण ठरवलेलं असतं. पण असं म्हणजे हा जो भ्रम असतो ना, तो खरंच काढून टाका. असं जर एखादी व्यक्ती खूप मध्ये जीव गुंतून अडकले असाल तर स्वतःला सावरत व्यक्ती ह्या बदलू शकतात. कोणामध्ये किती गुंतवणूक करायची हे आपल्याला समजलं पाहिजे. हे बऱ्याच उशिरा समजतं. त्रास झाल्यानंतर, धोका दिल्यानंतर, विश्वासघात झाल्यानंतर, व्यक्ती दुरावल्यानंतर कधी कधी काही नाती जी तुटतात ना, ती चांगल्यासाठी तुटतात, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे नातं जर एखादं तुटलं असेल, मग एखादं प्रेमाचं नातं असेल, एखाद्या खूप सारं प्रेम केलंय, मग त्या व्यक्तीने धोका दिलाय, त्या व्यक्तीने साथ दिली नाही, पण त्या व्यक्तीपेक्षा बेटर जोडीदार जीवनामध्ये आपल्याला मिळणार असतो, म्हणून ते नातं तुटले, हा विचार करून पहा ना. आणि अर्थात अशा गोष्टी घडतात. त्याच्यामुळे देवाने आपल्यासाठी दुसरा उत्तम मार्ग निवडलेला असतो, म्हणून कदाचित काही प्रसंग असे असतात की ते वाईट घडतात, पण ते क्षणिक असतात. हे आपल्याला समजलं पाहिजे. त्या क्षणिक म्हणजे ज्या वाईट गोष्टी आहेत, त्या प्रसंगाचा किती विचार करायचा आणि त्याचा आपल्या जीवनावरती त्याला किती हावी होऊन द्यायचं, हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यामुळे जरी नाती काही तुटली तरी ती नाती, काही नाती अशी पण असतात ती आपल्या योग्यतेची नसतात म्हणून ती तुटली. फक्त प्रेमाचंच नातं नाही, दुसरी नाती सुद्धा असतात. अनेक नातेसंबंध असतात, कौटुंबिक असतात, काही नाती नसतात, आपल्यासाठी बनलेलीच नसतात. हे स्वीकारता आलं पाहिजे. त्या नात्यांपासून आपल्याला काहीतरी तोटाच आहे, सतत मानसिक त्रास आहे. मग अशी नाती तुटलेलीच बरी ना. अशी नाती जखडण्यात काय अर्थ आहे? तर हा विचार देखील आपल्याला करता आला पाहिजे. अशा नात्यांपासून दूर राहिलं तर एक मानसिक समाधान, संतुलन, आरोग्य हे सगळ्या गोष्टी जपता येतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वाभिमानाला ठेच पोहोचवत नाही, कारण की अशी नाती आपल्या स्वाभिमानावरती सतत वार करत असतात आणि आत्मविश्वास कमी होऊन जातो. अशी नाती तुटलेली बरी, दुरावलेली बरी, पण आपला स्वाभिमान हा तितकाच महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, बरं, प्रत्येक वेदना, बऱ्याचदा काय होतं, एखादा विश्वासघात करून जातो आपण, एखाद्या मैत्रीपूर्वक संबंध जोडतो, चांगल्या गोष्टी, सगळ्या गोष्टी करतो, पण एखादी व्यक्तीला ती मैत्री, तो व्यक्ती त्या पात्रतेचा नसतो. ती व्यक्ती आपला वापर करून घेते, विश्वासघात करते. यावेळेस देखील आपण स्वतःलाच दोष करतो. मी का विश्वास ठेवला त्या व्यक्तीवरती? मी त्या व्यक्तीशी मैत्रीच का केली? अरे, खूप सारे आपल्याला ह्या गोष्टीची कल्पना होती का? नाही ना. मग घडून गेले. अशी व्यक्ती आपल्या जीवनात येऊन गेली, आपल्याला अनुभव देऊन गेली. यापुढे आपण सावधगिरीने राहणं, हा धडा शिकून गेली, हे स्वतःला सांगायचं आणि चांगल्या दिशेने प्रयत्न करायचे. मग त्या व्यक्तीपासून दूर जाऊन तुम्ही तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं घडणार असतं, म्हणून देवाने तुम्हाला वेळीच सावध केलं, हे ओळखायचं. स्वतःला दोष देत नाही बसायचं. त्या व्यक्तीने भले तुमची कितीही बदनामी केलेली असतो. आपण बऱ्याचदा चुकीच्या व्यक्ती योग्य ठरतात आणि आपण चुकीचे ठरतो. आपण स्वतःला सिद्ध करू शकत नाही आणि आपण आपल्याला दोष देतो की अशा व्यक्तीसोबत आपण का कनेक्शन जोडले किंवा मैत्री का केली. तर अशा या सगळ्या गोष्टी पासून स्वतःला आपल्याला दूर ठेवता आलं पाहिजे. या सगळ्या विचारांपासून स्वतःला दोष न देणं, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे दोष न देता स्वतःला सावरता आलं पाहिजे, सामोरं जाता आलं पाहिजे. कठीण प्रसंग, आपण कोणत्याही परिस्थितीत, आपल्याला प्रत्येक कठीण प्रसंगात आपल्याला सामोरं जाता आलं पाहिजे, कारण की आपण दोषी नाहीत हे आपल्याला माहित आहे ना. आपण योग्यतेचे आहोत, आपण सत्यतेचे आहोत, हे जरी कोणाला माहित नसलं किंवा आपल्या सोबत त्याचे पुरावे नसले. पुरावे म्हणजे पहा, बऱ्याचदा लोकांना कथेवर विश्वास असतो, कोणी रेकॉर्डिंग विश्वास ठेवतो, कोणी स्क्रीनशॉटवर विश्वास ठेवतो, कोणी अनेक गोष्टी करतात. आपण त्या योग्यतेची किंवा आपण त्या पात्रची त्यांच्या देवाला जाऊ शकत नाही, पण देवाच्या दारामध्ये जी आपली योग्यता आहे, जी आपली सत्यता आहे, ती अशा शाहीमध्ये लिहिली जाते की ती शाही ना पुसली जात आणि नाही असे देवाला कोणत्या पुराव्यांची गरज नसते. अशा वहीमध्ये देवाच्या ठिकाणी आपली सत्यता लिहिलेली असते. मग मला सांगा, आपलं कर्म हे जर सत्यात आपलं बदललंय, सत्यामध्ये देवापर्यंत पोहोचलंय, तर आपल्याला ते इतरांना सिद्ध करण्याची काहीच गरज नाहीये. वेळ, ठराविक वेळ या सगळ्या गोष्टीचा उलगडा करते. सगळी सत्यता ही समाजाला किंवा इतर लोकांना दाखवून देते, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे फार स्वतःला दोष देणं थांबवा, जर देत असेल एखाद्या कठीण प्रसंगात तर.
स्वतःला देश देणं थांबा. कारण की देवालाही एक गोष्ट लक्षात असते की देवही आपल्याला न्याय देतो. बऱ्याचदा आपण म्हणतो देवाच्या दारात न्याय असतो पण तो उशिरा असतो. का माहितीये? याचा कधी विचार केला आहे का की देव जेव्हा चुकीच्या गोष्टी घडतो तेव्हा देव झोपलेला असतो का? देव लगेच ताबडतोब न्याय का करत नाही? चुकीच्या गोष्टी घडू का देतो? तुम्हाला माहितीये देवाला न्याय द्यायचा असतो कारण की आपण अहंकाराने फुगून जाऊ नये. आपल्याला जर आपण खरे ना आपल्याला जर लगेच न्याय मिळाला, आपली लगेच सत्यता जर सिद्ध झाली, तर कुठेतरी आपला अहंकार जागा होऊ नये. आपली परीक्षा देव घेत असतो. म्हणून देव उशीर करतो, उशिरा न्याय देतो. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या अहंकाराला देखील सांभाळून आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या सिच्युएशनला, त्या परिस्थितीला आपल्याला सामोरे जाता आलं पाहिजे. आपला कुठेतरी अहंकार जागा व्हायला नको. असं त्या मागचं सरळ एक स्पष्ट असं कारण, म्हणजे आपण म्हणतो बऱ्याचशा धार्मिक गोष्टींतून ऐकायला मिळतात गोष्टी. तर मग या परिस्थितीला आपल्याला सामोरं जाता आलं पाहिजे. स्वतःला दोष न देता स्वतःला सावरता आलं पाहिजे. मग देवावरती दोष नाही करायचे. आपण म्हणतो देव शांत आहे. देव शांत का असतो? आपण देवाला विचारतो तू शांत का आहेस? असं बऱ्याचदा होतं जेव्हा आपल्या जीवनात कठीण प्रसंग येतात. पण खरं सांगू का, देव तो आपल्याला हे सांगत असतो की तू कमजोर नाहीस, तुझ्यामध्ये ती क्षमता आहे, तू या परिस्थितीचा सामना करू शकतोस, म्हणून मी शांत आहे, तुला मी मजबूत बनवत आहे. अशा अनेक गोष्टी त्याच्या मागे सकारात्मक घेण्याचा प्रयत्न करा ना. कठीण प्रसंगात देवाने आपल्याला कठीण प्रसंग जर दिलेत ना, तर आपल्यामध्ये ते सामर्थ्य आहे की आपण त्या प्रसंगांना सामोरे जाऊ शकतो. म्हणून कदाचित देवाने आपल्याला त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचं किंवा ती परिस्थिती आपल्या जीवनामध्ये आणलेली असते. आई पहा बऱ्याचदा, आता एक आई म्हणून एक छोटेस उदाहरण घेऊया की मुलांना आपण अगदी जसे चालायला लागतात तसं आपण प्रत्येक क्षणाला जोपर्यंत ते स्वतःला मजबूत म्हणजे उभे राहण्यासाठी प्रवृत्त किंवा स्ट्रॉंग बनवू शकत नाही तोपर्यंत आपण त्यांच्या हाताला बोटाला पकडूनच चालतो का? तर नाही. आपण बऱ्याचदा पहा जेव्हा मुलं चालायला लागतात तेव्हा आपण त्यांचं पाऊल, आई म्हणून आई त्याचं पाऊल म्हणजे हात सोडत असते. कधी ती पकडते, कधी सोडून देते. बरं का देते? त्याचा मागचा उद्देश माहिती आहे ना. प्रत्येकाला माहिती आहे आई म्हणून अर्थातच आपल्याला तो स्वतः त्याला सावरता आलं पाहिजे. म्हणून आपण त्याचं बोट सोडत असतो. तो स्वतःहून चालणं, तो स्वतःहून उठणं, हा त्याच्या मागचा हेतू असतो की त्याच्यामध्ये ते सामर्थ्य निर्माण करता आलं पाहिजे. म्हणून आई मुलाला बऱ्याचदा हात सोडून देखील चालवते आणि हात पकडून देखील चालवते. तर असा हा एक आई मुलाच्या नात्याचा देखील प्रवास आहे. तसं देवाचा ना आपला देखील प्रवास आहे. तुमच्या प्रसंग, तुमचं भविष्य, तुमच्यासोबत जो वाईट प्रसंग झाला, आपल्या जीवनात एखादा वाईट प्रसंग घडला म्हणून ते आपलं भविष्य घडत नाही, हा विचार सोडून द्या. आणि आपण तीच चूक करतो की संपूर्ण आयुष्य बिघडलं, भविष्य बिघडलं असा विचार करतो. त्यामुळे असे कठीण प्रसंग जर आलेत तर तुम्ही हारलेले नाही आहात, तुम्ही तुटलेले नाही आहात, तुम्ही अजून धैर्याने उभे राहण्यासाठी तयार होत आहात हे स्वतःला सांगा. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की वाईट गोष्ट आली आहे, मग आता मी तुटूनच गेले, तो फार तुटलाय, ती तुटली आहे आणि तिला उभं राहणं कठीण आहे. आपण स्वतःला तोडतो. आपल्यामध्ये ते धैर्य, ते सामर्थ्य आहे म्हणून देवाने ती सिच्युएशन, ती वेळ आपल्यावर आणली हे लक्षात घ्या. त्या सिच्युएशनला सामोरे जाता आलं पाहिजे आणि त्यातून खूप काही शिकताही आलं पाहिजे. अनेक अशी धडे असतात ती जीवनाला आपल्याला घ्यायचीच आहेत. जीवन धडा देण्यासाठीच आपल्याला आहे. आयुष्य शेवटपर्यंत आपण वेगवेगळे धडे घेत शिकत जाणार आहोत. खरं तर आयुष्य इतकं सोपं नाहीये. मी असं खूप आयुष्याच्या शेवटाला गेली नाहीये, पण आयुष्याच्या मध्यांक आल्यानंतर आयुष्याचा जेव्हा सगळा मागचा विचार केला ना, तर अनेक गोष्टी अशा फ्लॅश आउट होऊन गेल्या. अनेक धडे असे क्लिअर होऊन गेले आणि त्या धड्यांमधले प्रश्न निर्माण झाले, उत्तरं देखील मिळाली, खूप गोष्टी क्लिअर झाल्या जीवनामध्ये. त्याच्यामुळे कठीण प्रसंगांना आता यापुढे आले तरी त्याला सामोरे जायचंय, ते सामोरे जायचंच असतं. त्यातूनच आपण पुढे नवीन चांगल्या दिशेने वाटचाल करतो. हा एक अनुभव, हा एक आत्मविश्वास निर्माण झालाय माझ्यात तरी. त्याच्यामुळे तुम्ही देखील या प्रसंगांना न घाबरता अगदी धैर्याने सामोरे जा. त्यामुळे आज एक निर्णय घ्या की मी स्वतःला कधीच दोष देणार नाही. जर कधी एखादी चूक झाली, चूक ही माणसाकडून होते हे लक्षात घ्या. मग ती नकळत असो, जाणीवपूर्वक असो, कोणत्याही दृष्टिकोनातून असो, कधी स्वाभिमानासाठी उचललेलं पाऊल असो, कधी आत्मसन्मानासाठी कोणत्याही दृष्टिकोनातून उचललेलं पाऊल असो, एखाद्याने फायदा घेतलेला असो, एखाद्याने विश्वासघात केलेला असो, कोणताही प्रसंगामुळे आपल्यावरती जर वाईट प्रसंग उद्भवत असेल तर सर्वात प्रथम स्वतःला दोष देऊ नका. भले चूक तुमची असेल पण स्वतःला दोष देऊ नका. तो काळ तुमच्यासाठी कठीण काळ आहे म्हणून त्या काळाला सामर्थ्याने, धैर्याने सामोरे जा.
पण स्वतःला दोष देऊ नका. त्या परिस्थितीशी मी लढणार आहे आणि पुन्हा अशी परिस्थिती जीवनामध्ये येऊ न देण्याचं स्वतःला एक वचन द्या. हाही एक मुद्दा आहे की तो शिकणं गरजेचं आहे. काही नियम स्वतःला लावा आणि ते मी नक्कीच पाळेल हे देखील स्वतःला सांगा. आणि आज जर अशा काही कठीण प्रसंगात अडकले असाल, तुमच्याही मनात असं कठीण प्रसंगाचं वादळ उठलं असेल, तर घाबरून जाऊ नका. एक गोष्ट कायम लक्षात घ्या, हे वादळ कायमस्वरूपी नाही. कारण देव आहे, देवाला तुमचं जहाज किनाऱ्यापर्यंत पोहोचवायचंय. त्यासाठी कदाचित त्या स्थिरतेची वाट तो पाहत आहे. त्याच्यामुळे कधी कधी देव आपल्याला सोयीच्या जाणीवेतून किंवा सोयीच्या जागेतून बाहेर काढत असतो आणि आपण त्याला कठीण प्रसंग समजत असतो. बऱ्याचदा मतभेद होतात, नातेसंबंधांमध्ये मतभेद होतात, पण त्यानंतर आपण आत्मविश्वास आणि स्वाभिमानाने जगायला लागतो. आपण हाच विचार करत राहतो, नाती रुजवली, नाती तुटली, पण खरं तर ती नाती तुमच्या सन्मानाची नव्हती, सन्मानासाठी नव्हती. हा मुद्दा त्यातून तुम्ही स्पष्ट करू शकता किंवा हा एक पॉझिटिव्ह सकारात्मक बदल किंवा सकारात्मक स्वतःला गोष्टी सांगू शकतात की कदाचित त्या नात्यांनी माझ्या सन्मानाला कुठेतरी ठेच पोहोचवली, माझ्या स्वाभिमानासाठी ही गोष्ट गरजेची होती. त्यामुळे अशा सिच्युएशन मध्ये अडकून राहायचं नाही की जिथे आपल्याला दुखावलं जात असेल, ठेच पोहोचवली जात असेल आणि त्यांचा विचार करत जर राहिलात तर मग तुम्ही आयुष्याला पुढे नेऊ शकणार नाही. तर असे वेगवेगळे उदाहरणं आहेत की जे आपल्या जीवनाला आपल्याला ती क्षमता आहे आपल्यामध्ये, त्यापेक्षा जास्त सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य आपल्याला बाहेर काढता आलं पाहिजे. मला हेच नेहमी सांगायचंय की स्वाभिमानापेक्षा उत्तम जगण्याला काहीच नाही आणि धैर्य निर्माण करण्यासाठी स्वाभिमान खूप महत्वाचा असतो. कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी जर स्वतःमध्ये एक आत्मविश्वास असेल, स्वतःमध्ये एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मक ऊर्जा असेल की यस मी ते करू शकतो, मला ते करायचंय आणि मी ते करणार, हा एक आत्मविश्वास स्वतःमध्ये बिल्ड करा ना. त्यासाठी मला कोणाची पर्वा नाही, मला कोणी मला अडू शकणार नाही. मला स्वतःच तेवढा एक म्हणतो ना व्यक्तिमत्व घडवण्याचा हक्क आहे आणि मी तो अर्थात करू शकते, घडू शकते. असे सकारात्मक बदल आणि ठाम बदल स्वतःमध्ये करा आणि ठामपणे व्यक्त व्हायला शिका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यक्त व्हायला शिका. स्वतःची आतल्यात घुसमट करून घेऊ नका. आजचा या व्हिडिओने जर तुमच्या मनाला अशा काही गोष्टी जाणवल्या असेल की तुमचंही आयुष्य तुम्हाला या व्हिडिओ मार्फत जाणवलं असेल, दिसलं असेल किंवा तुम्हालाही या गोष्टी बदल करण्याची गरज जाणवत असेल तर हा व्हिडिओ इथेच थांबू नका. किंवा एखादी व्यक्ती अशा संघर्षातून जात असेल आणि त्या कठीण प्रसंगाला स्वतःचं आयुष्य भविष्य ठरवून बसली असेल आणि त्यातच ती अडकली असेल तर त्या व्यक्तीपर्यंत देखील पोहोचवा. कारण की वाईट प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात येतात हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. त्यात अडकून न राहणं हा मुद्दा आपल्याला ह्या व्हिडिओ मार्फत स्पष्ट करायचा. त्याच्यामुळे अशा व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा की कठीण काळ हा फार काळ टिकणारा काळ नसतो आणि त्यातून काहीतरी चांगलं घडणार असतं हे आधी स्वतःला सांगता आलं पाहिजे, स्वतःला त्याची जाणीव झाली पाहिजे आणि त्या प्रसंगाला आपल्याला लवकरात लवकर कसं स्वतःला दूर करता येईल, त्याच्याशी कसं आपल्याला दोन हात करता येतील हा प्रयत्न आपल्याला करता आला पाहिजे. त्याच्यामुळे त्या व्यक्तीपर्यंत देखील हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. कारण की इथे फक्त जी व्यक्ती संघर्ष करते ना, संघर्ष हा खरं जीवनाला दिशा देणारा मार्ग असतो. हे आपल्याला अनेकांना आपण मोटिवेशनल इन्स्पिरेशन वेगवेगळे असे विचारवंत होऊन गेले, त्यांनी आपल्याला नेहमी सांगितलं, थोरवंत जे स्ट्रगल करून गेले, संघर्ष ज्यांनी केलाय ते खरंच खूप महान व्यक्तिमत्व घडले हे आपण प्रत्येक जण जाणतो. मग आपण संघर्षाला का घाबरतो, कठीण प्रसंगांना का घाबरतो? आपण लगेच घाबरून देवाकडे जातो, देवाला दोष देतो, नशिबाला दोष देतो. स्वतःला दोष देणं थांबवा, दोष देऊ नका. त्या संघर्षाला तोंड द्यायला शिका, त्यातून खूप चांगल्या गोष्टी घडतात हे स्वीकारा आणि आयुष्य पुढे ना. आजचा व्हिडिओ कसा वाटला, कारण की इथे फक्त व्हिडिओ बनवायचं म्हणून मी बनवत नाही, खरं सांगायचं म्हणजे एक स्वाभिमान, आत्मसन्मान जगण्याची एक पॉझिटिव्ह ऊर्जा देणारे माझे शब्द, माझ्या भावना मी व्यक्त करते. त्याच्यामुळे व्हिडिओ खरंच तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. अशाच वेगवेगळ्या विचारांना घेऊन कौटुंबिक वादविवाद, सामाजिक, मानसिक अनेक वेगवेगळ्या विषयावर मी बोलते, कारण की अनेक परिस्थितीतून मी देखील आलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की व्यक्त होणं, विचार मांडणं, माझे त्या विचारांना तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा एक प्लॅटफॉर्म मला मिळाला आहे आणि त्यामार्फत मी माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर पुन्हा एकदा सांगते, चॅनलला नवीन असा थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या विचारांना घेऊन पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन लवकरच तुमच्याशी जोडली जाईल. तोपर्यंत धन्यवाद.